नमस्कार. आर्ट ॲज लाईफस्टाईल चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आपण वाचत आहोत मेडिटेशन ध्यानधारणा. आधील 3 भाग आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर त्यातला चौथा भाग प्रकरण 2. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की रोजच्या जीवनात व दिनक्रमात आपल्याला जी लोक भेटतात त्या लोकांकडूनच नव्हे तर अगदी प्रत्येक गोष्टीपासून आपण शिकत असतो. आपल्या मनाचा दरवाजा जर खुला असेल तर सारे विश्व आपल्याकडे खुलेच असते. आपले मन विमुक्त हवे आणि उत्सुक. नवे शिकण्यास समर्थ होण्याचे महत्त्व आणि त्याबद्दलची उत्कट आवश्यकता यांना जीवनात अपार महत्त्व असते. भीती अनुभवायला हवी आणि जीवनाला निर्भयपणे सामोरे जायला हवं. आपण जर नवनवे शिकण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्यातील शहाणपणाला जाग कशी येणार? हे पहा, रोजचे दैनंदिन जीवन जगताना अनेक दुष्ट प्रवृत्तीची मत्सरी लोभी माणसं भेटतात. तसेच वैरभाव मनात ठेवून वर्तन करणारी माणसे आपल्याला भेटणारच आहेत. ती सतत तुम्हाला दुखावत राहणार आहेत. अशी माणसं पावलोपावली आपल्याला भेटणं हे बहुधा आपले प्राक्तन आहे असे समजा. त्यांची कृत्ये ही अज्ञानातून वा विकृतीतून आली आहेत असे विसरू नका. अर्थात काही चांगली गुणवान माणसंही आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपल्याला योग येतो. त्यांच्या सहवासात आपल्याला विलक्षण आनंद होतो. चांगुलपणातले नैसर्गिक सौंदर्य हे खरोखरीच अलौकिक असते. आपल्या सद्भावाची कास धरीत संपूर्ण चांगुलपणात जगता आलं पाहिजे. जो माणूस चांगला असतो तो आचार विचारातही चांगला असतो. असा माणूस दुष्ट शक्तीला, मत्सराला, वैराला स्पर्श करत नाही. अशी समाधानी माणसे आपल्याला भेटणारच आहेत. त्यांच्याशी मित्रभाव ठेवा. माझं म्हणलं तर कोणीही माणूस मला दुखापत करू शकत नाही. त्यांनी माझा किती जरी अपमान केला वा मला बोल लावले तरी मी एका तटस्थतेने त्याकडे पाहतो. मी त्यांच्या आचार विचारांना, क्रोध लोभाला समजून घेत असल्याने मला त्या व्यक्तीचा रागच येत नाही. मुळात मी कोणाबद्दल मनात द्वेष वा राग धरून ठेवत नाही. एकमेकांना सहकार्य करा, संवाद करा आणि सहप्रवासात परस्परांना समजून घ्या. आता असा विचार करा की तुम्ही म्हातारे झाला आहात. तुमच्या शारीरिक क्षमता वा ऊर्जा खूप कमी होत आहे असे समजा. अर्थात तुमच्यातील प्रेमळपणा, उदात्त भाव, परिपक्वता व चांगुलपणा कमी झाला आहे असे मात्र कधीही समजू नका. आपण जसजसं मोठं होत जाऊ तसतसं अधिकाधिक चांगले, समंजस व परिपक्व होत असतो. तर काय करायचं थोडक्यात? मन शुद्ध ठेवा, स्थिर ठेवा. जे समोर घडतं आहे त्याकडे प्रतिक्रियाविरहित लांबवरून पहा. स्वार्थी, आत्मकेंद्रित मात्र राहू नका. सतत नशिबाला दोष देऊ नका. भूतकाळातल्या कडू आठवणी सतत आठवून वर्तमानात अजिबात अस्वस्थ होऊ देऊ नका. सदैव प्रसन्न राहा. भविष्याची भीती अजिबात बाळगू नका. बदल, परिवर्तन हा जगाचा नियम आहे. जग हे बदलांवरच टिकून राहतं. माणसांच्या परिस्थितीत, स्वभावात तसेच मानसिकतेत सतत बदल होत असतात. हास्य विनोदाला जवळ करा. हसतमुखाने व खेळकर वृत्तीने जगा. आज जे काही तुमच्याकडे आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार माना. देव तुम्हाला संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करा. तुमचे आचार विचार सद्भाव चांगुलपणासह निश्चित करा. तुमचे विचार बदला आणि ते प्रकाशाने उजळून टाका. सतत स्वतःमध्ये सुधारणा करीत राहा. तुमची प्रत्येक कृती परिपूर्ण असली पाहिजे. स्वातंत्र्य, न्याय, माणुसकी यांना कधीच अंतर देऊ नका. उतावळीपणा, गोंधळ यांच्यापासून 4 हात लांब दूर राहा. निष्काळजीपणा, असावधानता आणि स्वार्थ या गोष्टींना आपल्या आयुष्यात कधीच थारा देऊ नका. देवासारखे जीवन जगण्यासाठी माणसाला कोणते गुण अंगात आणायला पाहिजेत याचा सतत विचार करीत राहा. जो स्वतःच्या हालचालींकडे लक्ष देत नाही तो नक्कीच दुःखी होतो. त्यासाठीच आपण स्वतःला जास्तीत जास्त जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला स्वतःशीच नीटची ओळख नसते. माणसाला स्वतःविषयी अधिक आस्था असते.
यातही आत्मकेंद्रितता आणि स्वार्थ यामुळे आपण केवळ स्वतःचाच विचार करतो. इतकंच नव्हे तर आपल्याला आपलेच दुःख पर्वता एवढं वाटतं. ज्यात समाधान मिळेल अशा गोष्टीत आपल्याला रस असतो. इतकंच नव्हे तर असंतुष्टता अजिबात येणार नाही असं समाधान आपल्याला हवं असतं. स्वतःसंबंधीचे आकलन करून घ्यायला मात्र आपली तयारी नसते. पण आपण हे विसरतो की स्वज्ञानाच्या पायावरच आपण जीवनाची उभारणी करू शकतो. स्वतःला जाणणं हे बोधाचं पहिलं पाऊल आहे. स्वतःला जाणणं हा सुज्ञतेचा प्रारंभ होय. स्वतःला जाणण्यातूनच साऱ्या विश्वाला जाणता येतं. स्वतःविषयी शिकणं फार महत्त्वाचं आहे. समुद्राकडे पोहोचताना नदी जशी नाचत जाते तसे तुम्ही जर स्वतःला जाणलं तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल. जसा पर्वत हा मजबूत आणि सर्व शक्तिमान असतो त्याचप्रमाणे तुम्ही जर स्वतःला जाणलं तर तुम्हीही पर्वतासारखे मजबूत व सर्वशक्तिमान व्हाल. आपलं बोलणं, वागणं हे सुसंगत असलं पाहिजे. आपण जसे बोलू तसेच आपलं वर्तन असलं पाहिजे. आपण फक्त सत्याची कास धरायला हवे. प्रांजलता व प्रामाणिकपणा यांना कधीही अंतर देऊ नका. नियमबाह्य वर्तन अजिबात करू नका. जो स्वतःवर आपल्या आचारविचारांवरील ताबा गमावतो त्याचे अधःपतन ठरलेले असतं. सहज, साध्या आणि सच्च्या कृती उक्तीतूनच अनेकदा चांगली माणसं आपल्या आयुष्यात भेटतात. आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकसंग्रह करता आला पाहिजे. संयमशील सद्विवेक वर्तन ठेवा. प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश असतो. फक्त त्याचे स्वरूप आपल्याला ओळखता आले पाहिजे. माणसाने सर्व प्रकारच्या हिंसात्मक व युद्धजन्य भावनेपासून आपल्या मनाला मुक्त ठेवलं पाहिजे. आक्रमकता व चढाई यांचे रूपांतर आपल्याला नम्रतेत करता आलं पाहिजे. विश्वातील सर्व चराचर सृष्टी, निसर्ग आणि अन्य प्राणीजीव यांच्याविषयी आपल्या मनात नेहमी प्रेम व आदर असला पाहिजे. निसर्ग म्हणजे नदी, झाडे, जलद अगदी उडणारे पक्षी, पाण्यातील मासे, जमिनीतील खनिज, धबधबे आणि तलाव. समृद्ध शेताचा वापर आपण पोट भरण्यासाठी व शरीर झाकण्यासाठी करतो, तरी त्या शेताचा आनंद मात्र आपण घेत नाही. आपण आपल्या हाताने त्या शेतांची मशागत करायला शिकलं पाहिजे. मनापासून कष्टाची कामे आपण केली पाहिजेत. तुम्ही झाडांच्या बुंध्याला पाठ टेकून कधी बसला आहात? खोडाचा नाद तुम्ही कधी ऐकला आहात? झाडांशी मैत्री करा. आपण आपले आयुष्य अतिशय काळजीपूर्वक व समरसतेने समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जर आयुष्याचे स्वरूप जर नीट जाणून घेतलं नाही तर तुम्ही 100-150 वर्ष जगला तरी ते निरर्थक आहे. सृष्टीचे स्वरूप सतत बदलत असते. ऋतुचक्रही बदलत असतात. हे बदल आपल्याला टिपता आले पाहिजेत. या जगात अनेक विचारांची, दृष्टीची, जाती धर्माची माणसं असतात. तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्याची मतं वा विचार पटतीलच असं नाही. एक मात्र आहे की दुसऱ्याच्या मतांना विरोध न करता किंवा कुठलाही वादविवाद न करता आपण प्रत्येक विचारातील व मतातील चांगल्या गोष्टी टिपल्या पाहिजेत. आपल्यातील पूर्वग्रह आपण नष्ट केला पाहिजे. आयुष्यात महत्त्व कशाला असेल तर ते वेळेला. आपणा सर्वांचे आयुष्य हे एक प्रकारचे युद्धच असतं. या युद्धाची कारणं आपण नाहीशी केली पाहिजेत. तसं पाहिलं असता आपली जीवनयात्रा ही एक प्रकारचं आपली धार्मिक यात्राच आहे. या प्रवासात आपण सद्भावनासह चांगुलपणाची कास सोडता कामा नये. निसर्गाला अनुकूल असं आपलं वर्तन असलं पाहिजे. मानवी अस्तित्व आणि प्राणीमात्रांनी गजबजलेले दृष्टिगोचर जग याविषयी प्रत्येकाच्या मनात आदराची, पवित्राची भावना उत्पन्न झाली पाहिजे. तरच आपले अंतरंग व मन चांगुलपणाच्या विचारांनी भरलेले जाईल. पक्ष्यांची गाणी, वाऱ्यांचे संगीत तसेच उभ्या विश्वातील अनंत कुजबुजी ऐकायला आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तरच आपल्या मुलांचे मन चैतन्याने भरून येईल. मग मुले काळजीने दुसऱ्या माणसाचे आणि वडीलधाऱ्यांचे, शिक्षणाचे, आई वडिलांचे तसेच आपल्या गुरूंचे बोलणं ध्यान देऊन ऐकतील. खरे तर अशा श्रवणातूनच मनाच्या सूक्ष्मतेत परिवर्तन घडून येत असतं. मुलांच्या मनात एकीची भावना जागृत झाली पाहिजे. दर दिवशी पहाटे आपल्याला नव्याने जगण्याला आरंभ करता आला पाहिजे. जणू काही सारा भूतकाळ पार पुसून टाकून गेला.
मग एक नवा मार्ग आपल्याला गवसतो. आपले स्वतःचे काय आहे याकडे आपले अवधान असू द्या. तुम्ही कधी पर्वतांच्या टोकावर बसून सूर्योदय व सूर्यास्ताचा रमणीय अनुभव घेतला आहे का? या अनुभवातून एकानी शब्दतेचा अनुभव आपल्याला लक्षात येतो. संवाद हा दुसऱ्याशी संपर्क साधण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. प्रत्येक नवी पहाट, नवा दिवस विलक्षण तेजाने उजळून निघालेला असतो, पण आपले मन मात्र काळवंडलेले असते. पूर्ण स्वातंत्र्याने व मुक्तपणे रोजच्या रोज जगणं महत्त्वाचं आहे. या दिवसातून मानसिक, आंतरिक तसेच आध्यात्मिक परिवर्तित होत पुढे जाणं महत्त्वाचं आहे. तरच या नव्या दिवशी आपण रोजच्या जीवनात रोजच्या दिवसाचा आनंद घेऊ शकू. स्वच्छ मनाने, मुख्य म्हणजे निर्हेतुकपणे नव्या दिवसाला सामोरे आपल्याला जाता आलं पाहिजे. तर यामध्ये आपण काही टिप्स पाहिलेले आहेत. तर प्रकरण 2 इथं संपत आहे. आता आपण लवकरच भेटूया प्रकरण 3 मध्ये. आणि अजूनही तुम्ही पुस्तक वाचलं नसेल तर आमच्याबरोबर हे पुस्तक पूर्णपणे वाचण्याचा आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.